हॅलो, चंदना आहे का? येस, आपण कोण बोलताय? मी छाया, आय मीन प्रसादची वहिनी. ओ छाया वहिनी, हां ओळखलं. माझा एक निरोप द्याल का तुम्ही चंदनाला? काय? आज फारच खुश दिसतोस हरीश. व्हॉट्सअप? मी खुशच असतो नेहमी. मला माहितीये हरीश एवढा खुश का दिसतोय ते. काल त्या वृंदाला बाईकवर बसून आणलं ना त्यांनी. काय जादू केली काय माहिती माझ्या हरीशवर. प्राची, तू काय बोलतस ते तुका कळता? आणि वृंदाबद्दल वेडवाकडं बोलूचा नाही, माका खपायचा नाही ता. ए सुधे, माझ्या पोरीला बोलायची हिम्मत कशी होते का तुझी? काय त्या वृंदाचा पुळका आहे तो काय माहिती सगळ्यांना. मी काय बोलले तर लागला तुका, पण तुझ्या चेडू एक विचार ता काय बोलला ता? दुसऱ्याच्या पोरी एक काय बाय बोलूचा ता काय बरा दिसता, ते पण तुझ्या प्राचीने बोलूचा. ती काय जरा माणसागत बोलू एक शिकय. नाही, तुला काय कळणार ग मुलांवर काय आणि कसे संस्कार करायचे असतात ते. बोलून चालून वांझोटी तू आली मोठी शिकवणार. तुला तर माहितीच आहे ना, लग्न झालं आणि काही दिवसातच आम्ही या फ्लॅटवर शिफ्ट झालो. राग होताच. मग काय, सुदेशच्या आईने लगेच फरमानच काढला. मी आणि सुदेशने कधीच लिंबूवाडीत पाय ठेवायचं नाही. म्हणजे आपल्या एकमेकींना भेटण्याचा संबंध झाला नाही ना कधी. नाही म्हणजे तुमच्या चोरगे काकूंबद्दल मी असं बोलायला नको होतं ना. काही दिवसात काही तुझ्या सासूबाई होणार आहे. तुम्ही नका मनाला लावून घेऊ आणि तिलाही काही वाटणार नाही. उलट कांता काकूंशी कसं वागायचं ह्याचा तुम्हीच काही कानमंत्र द्या तिला. वृंदा, फाजीलपणा करू नकोस. ह्यात कसला आलाय फाजीलपणा आता? ती छाया एक वेळ परवडली, पण त्या काकड्यांच्या मुली बाई बाई बाई. काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? छायाबद्दल बोलतेस तू? ती परवडली, तिच्या बाजूनी बोलतेस. तुझ्या काही लक्षात येत आहे का? तिचं नाव माझ्या समोर काढायचं नाही सांगितलंय ना. त्याने तुम्हा दोघींना माझ्यासोबत पाहिलं ना तर तुमची काही खैर नाही. त्या छायाशी मी उभ्या जन्माचं वैर घेतलंय, उभ्या जन्माचं. तिच्याशी आणि तिच्याबद्दल जो कोणी चांगलं बोलेल ना तो माणूस माझा वैरी असेल. लक्षात ठेव सुमित्रे. ह्या काय करतायत दोघी बरोबर? चल बस. सुजळण्यासाठी काय करूक नाही ता विचार. देव झालो, धर्म झालो, डॉक्टर केलो, इलाज केलो, कशाचा म्हणून उपयोग होऊक नाही. तुम्हाला मूल नाही असं कोणी सांगितलं? आमची वृंदा आहे ना, तुम्ही तिला मुलगी मानता ना? हो, वृंदा माझच चेडू असा. ती लहान असल्यापासून किती जीव लावलाय तुम्ही तिला. बाबा की खरा, एक दिवस जरी वृंदा दिसूक नाही ना तर घास पोटात जाऊचो नाही आमच्या. मका पोटचा चेडू असता ना तर तिका पण इतका जीव लावलो नसता जितका वृंदावर असा. हो ना, मग उद्या कितीही कोणी काहीही बोललं तरी अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही आणि डोळ्यातून अजिबात पाणी काढायचं नाही. मला वचन द्या बघू. बाबा काय म्हणाले तुला? पैसे देत नाही म्हणाले का? मी देते तुला पैसे. काय सांगतेस? लक्ष्मीकांत नुसते टॅक्सीनेच येणार नाही तर त्यांचं जंगी स्वागत सुद्धा होईल या लिंबूवाडीत. खरं? थँक्यू सो मच आई. मी आताच्या आता जाते आणि यांना फोन करते. लवंगी मिरची फारच हुशाऱ्या करत होती ना. काय तर म्हणे रात्र रात्र बसून अभ्यास करते. कर अभ्यास कर. आज रात्री शिकवते बघ तुला चांगला धडा.